तर गाईज आपण आलो आता घरी. मगाशी मी बोललो ना तुम्हाला मला टँक क्लीन करायचा आहे. आता टँक मी सायफन करतोय पूर्ण. हे इथलं ड्रॉवर काढलं मी आणि ह्याच्या खालून म्हणजे सगळं पाणी काढून नवीन पाणी ॲड करणार आहे त्याच्यात. थोडं हे करतो आणि तोपर्यंत आपले जे आपण फिशेस आणलेत त्यांना टँकमध्ये ॲक्लमेट व्हायला ठेवूया त्यांचे बॅग्स. चला आता काढू त्यांना. तर आता ह्यांना आपण आता हे करूया. हे आहेत आपले झेड ब्लॅक. आई बघ ग चांगले वाटतात. तर ह्यांना आपण पहिले ठेवू. मला टेन्शन होतं की इथून जातील की नाही, पण ठीक आहे होतं आहे. थोड्या वेळाच्यात ठेवू. असे पाणी फिलअप होईपर्यंत राहून दे, म्हणजे 20-1 मिनटं तरी आरामात राहतील, पाण्यात सेट होतील ते पूर्ण. आणि हे आपले कोई हे बघ, ह्यांना पण ठेवू आत. सगळे बघायला आलेत बाई कोण आले नवीन नवीन. थोडा वेळ यांना असं ठेवू, थोडा वेळ ॲक्लमेट होऊन दे. नवीन पाणी मी आता परत पाईप लावीन पाणी फिलअप करायला टँकमध्ये. डिक्लोरिनेशन टाकू आणि त्यानंतर यांना रिलीज करू पाण्यात. राहून दे, काही घाई नाही आहे. ऑक्सिजन फिलअप केलेलं आहे मशीननी, तर असे खूप वेळ राहिले तरी काय प्रॉब्लेम नाही. चला तर आपण पाणी फिलअप करून घेऊया फटफट आणि यांना रिलीज करूया. तुम्हाला दाखवतो कशा दिसत आहे टँकमध्ये. आता हा रिफिल करतोय मी टँक परत. किती केलं आहे? 70 नाही 60% वॉटर चेंज केलं आहे, जास्त नाही. थोडासा गेलाच वाटतं. थोडासा भरून घेऊया फटफट. त्यांना ॲक्लमेट करून झालंय 20 ते 25 मिनिटांनी, अर्धा तास झालाय. सोडू यांना पाण्यात आता. बघताय त्यांना काय. फिल्टर बंद करून घेतो एकदा. पाणी काढणार नाही तर पाण्यातून. आता कोई सोडूया. हे कोई आणि आपले झेड ब्लॅक भारी दिसत आहे. त्यांची साईज मोठी आहे त्यांच्यापेक्षा. तर मंडळी तुम्हाला माझे नवीन फिशेस कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन ठिकाणी. बाकी देवा काळजी.